कसं आहे की महाराष्ट्राचा जो मराठी भाषेचा लढा आहे हा लढा राजकीय कमी असायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे, तो कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, पंथाचा असू द्या, की हा मराठीचा लढा माझा आहे. हे जेव्हा वाटेल तेव्हा महाराष्ट्र पुन्हा एकवटेल. जसं मुंबईसह महाराष्ट्राची लढाई जी झाली संयुक्त महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये सर्व विविध विचाराचे लोक एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र समिती बनली आणि लोक रस्त्यावरती उतरले, कारण प्रत्येकाला वाटलं होतं हा लढा माझा आहे. त्याच्यात काँग्रेसचे लोक सामील होते, इतर समाजवादी सामील होते, सगळेच सामील होते ना. तसा हा लढासुद्धा त्या पद्धतीनं व्हावा असं जर वाटत असेल नेत्यांना तर त्यात चुकीचं काहीच नाही. आणि बघा शेवटी असं आहे की तुम्ही किती अराजकीय म्हटलं तरी त्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, शरद पवार उपस्थित राहणार होते. बरं, राजकीय नेत्यांशिवाय गर्दी होते का मला सांगा? यंत्रणा कोण राबवतो? शेवटी मराठीप्रेमी येतील, नाटकवाले येतील, सिनेमावाले येतील, साहित्यिक येतील, सामान्य माणूस येईल, पण कोणीतरी आपला नेता तिकडे आहे म्हणूनच येतो.